पाहिलं काय म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना तर हातात केळच येणार. एक सांगितलं तुम्हाला. हे आपण गेले अनेक वर्ष आपण ही ओरडून ओरडून सांगतोय. मी मागे पण आता आपलं ज्याला शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं, लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही. कारण हे जे गेल्या 10-12 वर्षात जे सुरू झालंय, लोक आपल्याला मतदान करतायत, पण ह्या सगळ्या भानगडीमधनं आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो. अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय. कारण काय द्यायची, अख्खा देश बोंबलतोय. आणि या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची. बरं, आपण काय सांगतो आहोत त्यांना? आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा. 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. मतदार याद्या स्वच्छ करा. अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल, आम्हाला मान्य आहे. उद्या आज जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर, आम्हाला मान्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपवून त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या. मॅच तर फिक्स आहे भाई. ज्या वेळेला मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं, त्यावेळेला अझरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्यावेळेला काढून टाकलं होतं. जडेजापासून काढलं होतं ना. इथे कोणालाच काढत नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्त काय सांगतात म्हणे, सीसीटीव्ही कॅमेरा मधलं जे काही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट काय 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 त्यांनी शब्द वापरला? हा, त्याची प्रायव्हसी कसली आली? एखादा माणूस मतदान कुठे करतोय, मत कुठे देतोय, ही प्रायव्हसी असू शकते. मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची? आम्हाला माहिती आहे की मतदार कोण आहे ते. जे पटत नाहीत, जे पचत नाहीत, असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या. आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडवाकडं कसंही वागायचं, जे मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं असं. या सगळ्या राज्यांवरती, ह्या सगळ्या शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे. बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंगळत. आजची बातमी, आजची किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा, याला काही मर्यादा? ते कुठे आणले पेपर आहेत ते? म्हणजे हा मनात ह्यांचा विचार येतो कसा? ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची